करायचा। अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकणे तसेच कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर आरोपातील संशयित आरोपी अद्याप फरार असल्यानं वणी शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी वणी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढत आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार संशयित दानिश रईस शेख यानं वणी येथे एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। त्यानंतर त्यानं पीडित मुलीवर लग्नासाठी दबाव टाकत तिच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या गुन्ह्याची माहिती वणी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यानं संशयिताला दिल्यामुळे तो फरार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे सुनील केदार यांनी केलाय। पुढील तपासासाठी हा गुन्हा वणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून वणी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नसल्यानं वणीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या वतीनं वणी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला। आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। आरोपीला फाशी द्या, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला। मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी भगवे ध्वज आणि भगव्या टोप्या परिधान करून जय श्रीरामच्या घोषणा देत संतप्त भावना व्यक्त केल्यात। यानंतर मोर्चेकऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना निवेदन देत आरोपीस तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय। या निषेध मोर्चात सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपीला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। आणि ग्रामीण भागात राहत असणाऱ्या विशिष्ट आपल्या हिंदू मुलींना टार्गेट केलं जातं। आमच्या माहितीनुसार कुठलाही एखादा मुस्लिम युवतीला घेऊन पळाला असं काही झालेलं नाहीये किंवा तिला पोस्ट लावली असं काही झालेलं नाहीये, परंतु हेतुपुरस्सर हिंदू समाजातील मुलींना टार्गेट केलं जातं। विशेष करून श्रीमंत मुली असतील तर अधिक टार्गेट केलं जातं आणि या श्रीमंत मुलींना फूस लावून पळून येण्याचा नंतर त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि अत्याचार करून त्यांना सोडून दिलं जातं। हा लव्ह जिहादचा प्रकार आहे। संपूर्ण भारत याचं लोन पसरलेलं आहे। मी सर्व वणी ग्रामस्थ यांना विनंती करतो की आपल्या आजूबाजूला ज्या काही अशा घटना घडत असतील तर आपण सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे। आपली एक सुजन नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी आहे तर विशिष्ट आपल्या हिंदू समाजाच्या मुलींना टार्गेट केलं जातं। आपण जातीभेदात पसरला गेलो आहे, एकमेकांना कधी साथ करत नाही, परंतु अशा वेळेस आपण सगळ्या समाजाने धावून आलं पाहिजे। व्यापारी पेठ असलेलं गाव आहे, या गावाची ही दुर्घटनाच म्हणेल मी। हे एकदम निकृष्ट प्रकारचं काम झालेलं आहे। लव जिहाद हा सगळीकडे पसरत चाललेली कीड आहे। त्याचा मोड हा सगळ्या ठिकाणी झालाच पाहिजे। त्या अर्थाने मी आपल्या कायद्याचे जे रक्षक आहे त्यांना विनंती करतो की अशा प्रवृत्तीचे जे गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडून आणा आणि त्यांच्यावर जेवढी शक्य तेवढी जास्त कारवाई करा आणि अशा प्रवृत्तींना परत हेचूनच काढलं पाहिजे। त्याच्यात समाजाची बी जागरूकता पाहिजे आणि जे कायद्याचे रक्षक आहे त्यांनी पण त्या गोष्टीत लक्ष घालून लवकरात लवकर त्या गुन्हेगाराला पकडून त्याला जास्तीत जास्त शिक्षा मोठी झाली पाहिजे। त्याला कुठल्याही प्रकारचं लवकर जामीन व्हायला नाही पाहिजे। ही वणी गावाच्या तर्फे तुम्हाला विनंती करतो मी।